नमस्कार भावना, कसे लई दिवस झाला आपण ब्लॉग टाकलाच नाही. थोडं कामामुळे आपल्या घराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे थोडं काय ब्लॉग टाकण्यात झालं नाही. आणि ब्लॉग शूट करायचं म्हणजे खूप वेळ द्यावा लागतं आणि पब्लिक प्लेसमध्ये थोडं बोलायला अवघड जातं. तर आज आपल्या घराचं म्हणजे किचन वट्टाचं काम चालू आहे, तर कसं चाललंय चला दाखवतो तुम्हाला. त्या ग्रेनाईटच्या शीट खूप मोठमोठ्या असल्यामुळे ते काय गल्लीतून घरामध्ये येत नव्हत्या, तर त्याने इथंच माप घेतलं आणि गल्लीमध्येच कापाय सुरू केल्या व्यवस्थितपणे. आमच्या आईला 2-3 डिझाईनचे सॅम्पल दाखवले आणि आईला जी आवडली त्यांनी तीच कटिंग करायला सुरू केली आईच्या म्हणण्यानुसार. त्यांनी हाताने एक एक जोडून मस्तपैकी तिरंगा कलर तयार केला त्याचा, आणि ते मस्त जोडत होते इकडं तिकडं होऊ नये म्हणून. चला एकदम व्यवस्थितपणे. ते म्हणतात ना, माणसाच्या अंगामध्ये कला असेल ना ते कधीच उपाशी मरू शकत नाही. त्याला एकदम मस्तपैकी त्यांनी त्याला राऊंड शेप दिला, त्याच्यानंतर एक एक चिटकवलं, नंतर त्याला फिनिशिंग केली. भाई म्हणजे काम एकदम व्यवस्थितपणे. आरामशीर 3 ते 4 बाया स्वयंपाक करू शकतात एवढं किचन वट्टा बनवलाय. म्हणजे बनवायचा एक नंबर बनवलाय भाऊ, असं म्हणजे एक नंबर. हे बघा डिझाईन, एवढी भारी डिझाईन आहे ना भाई, लांबूनच चमकायला लागली. म्हणजे हे टेक्नॉलॉजी आहे. काल बेसिंगचं भांडं बसवलंय ते असं, म्हणजे याच्यात काय केमिकल वगैरे टाकले त्यांनी, ते खाली काही निघू नये म्हणून त्यांनी मस्त फिट केले खालून. तरी किचनचं अर्धवटच काम झालं पूर्ण. आणखी ह्या साईडला पूर्ण स्टाईल बसवायची पूर्ण एवढं, पूर्ण हे आधी भीतीला पूर्ण बसवायची इकडे एवढं वरती. हे त्यांनी मस्त एक डिझाईन सारखं बनवलं आणि ह्याला फिनिशिंग वगैरे करायची राहिली. ह्याच्यामध्ये मस्त वगैरे तिरंगा कलर बसवला आहे त्यांनी. हे निघून येऊन क्लिप वगैरे फिट सेट केल्या तिथं. आणि सध्या हे कच्चंच आहे, फिनिशिंग करायची बाकीच आहे ह्याला. म्हणजे पूर्ण एक रूमचं तर किचनच बनवून टाकलं. म्हणजे बनवायचं एक नंबर बनवायचं, कशाला उगाच. आणखी चिटकवायचंच राहिलं, हे अर्धवटच झाले पूर्ण काम. म्हणजे आणखी पूर्ण काम तर पेंडिंगच आहे. ह्या साईडला पूर्ण म्हणजे ग्रेनाईट बसवायचं आहे खिडकीला. कसं वाटलं किचन कमेंटमध्ये नक्की सांगा. तर किचन वट्टा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घराचं आणखी काम पेंडिंगच आहे, दाखवतोच नंतर तुम्हाला.